मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि प्रचाराचा धुराळ उडण्याआधीच एका मुद्द्याने वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. हो, आणि हा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत येतो, पण यावेळी तो जास्तच महत्वाचा वाटतोय. अगदी. हा मुद्दा भावनिक आहे, राजकीय आहे आणि मुंबईच्या भविष्याशी थेट जोडलेला आहे. तो म्हणजे मराठी भाषेचा मुद्दा. आणि तिचं मुंबईतलं स्थान. आज आपण याच विषयाचा सखोल वेध घेणार आहोत. आपल्याकडे भाषा कार्यकर्ते दीपक पवार यांची एक विस्तृत मुलाखत आहे आणि त्यांनी संपादित केलेली एक पुस्तिकाही आहे. बरोबर. आणि या स्रोतांच्या आधारे आपण हे समजून घेऊ की शाळेत कोणती भाषा शिकवावी हा वाद तो प्रत्यक्षात मुंबईच्या अब्जावधींची रिअल इस्टेट आणि मराठी माणसाच्या अस्तित्वापर्यंत कसा पोचला आहे. चला तर एक एक पदर उलगडूया. तर या सगळ्याची सुरुवात होते सरकारच्या एका निर्णयाने. त्रिभाषा सूत्राचा निर्णय. बरोबर. हो, सरकारने पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे एक प्रकारे लहान मुलांवर हिंदीची सक्तीच होती ती. तो यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. मग वाद चालूच राहिला. समिती का नेमली? आणि नेमका इथेच कार्यकर्त्यांच्या मनात संशय आला. दीपक पवार त्यांच्या मुलाखतीत याला एक रणनीती म्हणतात. कसली रणनीती? ते म्हणतात, हे म्हणजे 4 पावलं पुढे जाण्यासाठी 2 पावलं मागे घेण्यासारखं आहे. अच्छा. त्यांच्या मते ही समिती म्हणजे निव्वळ वेळ काढूपणा आहे. मूळ हेतू तोच आहे, फक्त तो आता समितीच्या नावाखाली पुढे रेटला जाईल. म्हणजे जनतेच्या पैशाचा अपव्यय अशी थेट टीका आहे? हो, अगदी. आणि याच धोक्याबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी ही पुस्तिका तयार झाली आहे. यातला एक मुद्दा मला खरंच खूप महत्वाचा वाटला. राजकारण बाजूला ठेवूया, पण फक्त शिक्षणाच्या दृष्टीनं. हो, लहान मुलांना एकदम 3 भाषा शिकवणं त्यांच्या वाढीसाठी खरंच चांगलं आहे का? नाही. आणि याच मुद्द्यावर ह्या पुस्तिकेत खूप भर दिलाय. शिक्षणतज्ज्ञ आणि भाषातज्ज्ञांच्या हवाल्याने त्यात म्हटलंय की मुलांच्या भाषिक विकासाचा एक नैसर्गिक क्रम असतो. उदाहरणार्थ, म्हणजे बघा, आपण आधी बसायला शिकतो, मग रांगायला, मग चालायला आणि मग धावायला, की नाही? हो, बरोबर. भाषेचंही तसंच आहे. साधारण 5-6 वर्षांपर्यंत मुलाची पहिली भाषा म्हणजे मातृभाषा ती पक्की व्हायला हवी. त्या भाषेतून तो विचार करायला लागतो. म्हणजे मातृभाषा हा त्याचा वैचारिक विकासाचा पाया असतो. अगदी बरोबर. आणि हा पाया पक्का झाला की साधारण 8-9 वर्षांचा झाल्यावर दुसरी भाषा आणि मग 11-12 वर्षांचा झाल्यावर तिसरी भाषा असं शिकवलं तर मुलं त्या सहज शिकतात. पण जर पहिल्या दिवसापासूनच 3 भाषांचा मारा केला तर? त्याचा तो पायाच कच्चा राहतो. विचार करा, गणितासारखा विषय. तो आधी मातृभाषेतून समजायला हवा. भाषेचाच गोंधळ असेल तर तो संकल्पना कशा समजून घेणार? मग फक्त पाठांतर उरतं. तेच तर. पण या धोरणाचा परिणाम फक्त मुलांच्या शिक्षणावर नाहीये, तो थेट मुंबईतल्या मराठी शाळांवर पण होतोय. आणि मग येते मुंबई पब्लिक स्कूल म्हणजे MPS योजना. आदित्य ठाकरेंचा पेट प्रोजेक्ट. हो, वरकरणी तर ही योजना खूप चांगली वाटते. मग कार्यकर्ते याला मराठी शाळांसाठी आत्महत्या असं टोकाचं विशेषण का वापरत आहेत? कारण यातली खरी मेख वरकरणी दिसत नाही. मुद्दा बोर्ड बदलण्याचा नाही तर माध्यम बदलण्याचा आहे. म्हणजे जरा सोपं करून सांगाल? MPSच्या नावाखाली महानगरपालिकेच्या शाळांचं रूपांतर CBSE आणि ICSE बोर्डांमध्ये होतंय. ठीक आहे. आणि त्याचवेळी त्यांचं माध्यम इंग्रजी केलं जाते. आणि इथेच कार्यकर्त्यांचा साधा सवाल आहे. काय? ते विचारतात की उत्तर प्रदेशात किंवा बिहारमध्ये CBSEच्या शाळा हिंदी माध्यमात चालतात, पंजाबमध्ये पंजाबी माध्यमात, मग महाराष्ट्रात CBSEची शाळा मराठी माध्यमात का नाही चालू शकत? हा तर खूपच महत्वाचा आणि लॉजिकल प्रश्न आहे. बोर्ड कोणताही असो, पण शिक्षण मातृभाषेतून मिळावं हा आग्रह आहेच. हो, कारण माध्यम बदलल्यामुळे होतंय काय की मराठी शाळा हळूहळू बंद पडत आहेत. त्यांचं अस्तित्वच पुसलं जातंय. ही मुंबईची भाषिक ओळख पुसण्याची प्रक्रिया आहे, अशी भीती आहे. पण कोणाला मुंबईची भाषिक ओळख पुसण्यात रस का असावा? यातून कोणाचा फायदा होतोय? बरोबर. आणि इथेच या चर्चेला एक असं वळण मिळतं जिथे शिक्षणाचा संबंध थेट जमिनीच्या राजकारणाशी जोडला जातो. म्हणजे रिअल इस्टेट. अगदी. ही पुस्तिका आणि मुलाखत असा आरोप करते की मराठी शाळांचं खच्चीकरण हे अपघाताने होत नाहीये, त्यामागे एक सुनियोजित कट आहे. आणि याचं उदाहरण म्हणून माहीममधल्या एका शाळेचा उल्लेख आहे. हो, आणि हे प्रकरण खूपच गंभीर आहे. माहीममध्ये एक महानगरपालिकेची शाळा आहे. 7 वर्षांपूर्वीच तिची दुरुस्ती झाली होती. 7 वर्षांपूर्वीच? मग? पण अचानक एका ऑडिट रिपोर्टमध्ये ती शाळा अति धोकादायक म्हणजे C1 कॅटेगरीत असल्याचं जाहीर केलं गेलं. C1 कॅटेगरी. मुंबईच्या रिअल इस्टेटच्या जगात हा एक जादुई शब्द आहे की नाही? हो ना?
या एका शिक्क्यामुळे तुम्हाला कोणतीही इमारत तात्काळ रिकामी करण्याचा अधिकार मिळतो. विकासकांसाठी तर हा सुवर्ण दरवाजाच आहे. मग तेच झालं असणार. तेच झालं. C1चा शिक्का लागताच तिथल्या मराठी, हिंदी आणि कन्नड माध्यमाच्या मुलांना घरापासून पाऊण ते 1.5 तास लांब असलेल्या शाळांमध्ये पाठवलं. अनेक मुलांनी शाळाच सोडून गेली. अरे रे. पण गंमत तर पुढेच आहे. माहितीच्या अधिकारात RTIमध्ये दुसरा एक रिपोर्ट समोर आला. मेहेंदळे नावाच्या एका नामांकित आर्किटेक्टने स्पष्ट लिहिलंय की ही शाळा पाडण्याची अजिबात गरज नाही, फक्त थोडी डागडुजी पुरेशी आहे. अरे देवा. म्हणजे एका रिपोर्टनुसार शाळा धोकादायक, दुसऱ्यानुसार नाही. मग शाळा पाडण्याची एवढी घाई का होती? यामागे काय आकडेवारी आहे? यामागे अब्जावधी रुपयांची आकडेवारी आहे. चंद्रशेखर प्रभूंसारख्या तज्ज्ञांच्या मते त्या शाळेच्या मोख्याच्या जागेवर जर 40 ते 60 मजली इमारत उभी राहिली तर तिथे तब्बल 1800 कोटी रुपयांचा व्यवहार होऊ शकतो. 1800 कोटी रुपये एका शाळेच्या जागेसाठी? ही रक्कम ऐकूनच. हो, कमीत कमी 600 कोटींचा व्यवहार तर नक्कीच आहे असं तिथल्या अनौपचारिक चर्चेतून कळतंय. आता तुम्हीच सांगा, 1800 कोटींपुढे मुलांच्या शिक्षणाची कोणाला पर्वा आहे? म्हणजे हे स्पष्ट आहे की हा फक्त एका शाळेपुरता मर्यादित प्रकार नाहीये. हा एक पॅटर्न दिसतोय. अगदी बरोबर. हाच आकृतिबंध मुंबईभर दिसतोय. परळमध्ये 2 चाळींमधला शाळेचा भूखंड आणि चाळीचा भूखंड एकत्र करून तिथे लोढा बिल्डरची इमारत उभी राहिली. आणि शाळेला नावापुरत्या काही खोल्या दिल्या. बरोबर. टागोरनगर, कुलाबा, भांडूपमधला खिंडीपाडा, सगळीकडे हेच घडतंय. आणि म्हणूनच या स्रोतांमध्ये याची तुलना थेट मुंबईतल्या गिरण्यांच्या इतिहासाशी केली जातीये. 1 मिनिट थांबा. ही तुलना खूपच गंभीर आहे. म्हणजे स्रोत असं नाही म्हणत की हे फक्त एक वाईट धोरण आहे. ते याला इतिहासाची पुनरावृत्ती म्हणत आहेत. हो. म्हणजे आधी गिरण्या बंद पाडून मध्य मुंबईतून मराठी कामगार वर्गाला बाहेर काढलं आणि आता शाळा हे नवीन हत्यार वापरून उरलेल्या भागांतून तेच केलं जातंय. कार्यपद्धती अगदी सारखी आहे. आधी समाजासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टीला, म्हणजे गिरणी किंवा शाळा, तिला आजारी किंवा अकार्यक्षम घोषित करायचं. मग ती बंद पाडायची. आणि मग ती मोक्याची जागा विकासकांच्या घशात घालायची. परिणाम तोच, विशिष्ट समाजाचं विस्थापन. गिरण्यांमुळे दक्षिण मध्य मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला. आता शाळांच्या माध्यमातून उरलेल्या मुंबईतून त्याला बाहेर ढकलण्याचा हा डाव आहे, अशी भीती आहे. हे सगळं ऐकून तर रंगावर काटा येतोय. जर परिस्थिती इतकी गंभीर असेल तर मग राजकीय पक्षांकडून काय अपेक्षा आहेत? त्यांच्या जाहीरनाम्यात काय असायला हवं? मुख्यत्वे 3 मागण्या आहेत. पहिली मागणी अगदी स्पष्ट आहे. काय आहे? राजकीय पक्षांनी जाहीर करावं की मराठी शाळा ह्या मराठी भाषेचा कणा आहेत आणि त्यांच्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. एक स्पष्ट वचन हवंय. ठीक आहे, हे वचन द्यायला तसं सोपं आहे. दुसरी मागणी काय? दुसरी मागणी मात्र खूपच अवघड आहे. ती म्हणजे मराठी राजकारण्यांनी गुजर मारवाडी आणि उत्तर भारतीय बिल्डरांचे कमिशन एजंट म्हणून वागणं थांबावं. हा तर थेट आणि धारदार आरोप आहे. हो, कारण या स्रोतानुसार बिल्डरांना जमिनी मोकळ्या करून देण्याच्या खेळात मराठी अस्मितेचा झेंडा खांद्यावर घेणारे नेते आणि कार्यकर्तेही सामील आहेत. म्हणजे एकीकडे मराठीच्या नावानं मतं मागायची आणि दुसरीकडे मराठी शाळांच्या मुळावर उठणाऱ्या विकासकांची हातमिळवणी करायची. ही दुट्टप्पी भूमिका थांबवा. अगदी. आणि तिसरी मागणी प्रतिकात्मक राजकारणाच्या पलीकडे जाण्याबद्दल आहे. फक्त दुकानांवर देवनागरी पाट्या लावून मराठी माणूस टिकणार नाही. बरोबर. त्या पाटीच्या आत, त्या दुकानात, त्या कंपनीत मराठी माणसाला नोकरी आहे का? मुंबईतल्या घरांवर त्याचं नियंत्रण आहे का? यावर धोरणात्मक निर्णय घ्या, ही मागणी आहे. हो, मुंबईच्या संसाधनांवर मराठी माणसाचा हक्क केवळ प्रतिकात्मक नसावा, तो वास्तविक असावा. पण इथे एक मोठा वैचारिक पेच निर्माण होतो. भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पाठिंबा देणारा एक मोठा मराठी वर्ग आहे. मग मराठी अस्मिता आणि व्यापक हिंदुत्व या 2 ओळखींमध्ये संघर्ष होतो तेव्हा मराठी माणूस नेमकं काय गमावतोय? आणि इथेच दूरगामी परिणामांचा विचार मांडला जातोय. कार्यकर्त्यांच्या मते आज जे मराठी नेते हिंदुत्वाच्या नावाखाली गुजर मारवाणी आणि उत्तर भारतीय भांडवलदारांच्या पालख्या वाहत आहेत, ते भविष्यात काय करतील? ते पुढच्या 10-15 वर्षात राजकीयदृष्ट्या पूर्णपणे अप्रासंगिक ठरतील. यात दीर्घकालीन नुकसान प्रचंड आहे. राजकीयदृष्ट्या अप्रासंगिक हे जरा जास्तच टोकाचं नाही वाटत. याला काही आधार आहे का? यासाठी घाटकोपर पूर्व मतदारसंघाचं उदाहरण दिलं जातं. अच्छा. तिथे गेल्या अनेक निवडणुकांमध्ये एकही मराठी उमेदवार निवडून येऊ शकलेला नाही, कारण तिथली लोकसंख्येची समीकरणच बदलली आहेत. म्हणजे गुजराती आणि दलित बौद्ध मतदारांची संख्या तिथे निर्णायक आहे.
स्रोतांमधील भीती हीच आहे की जशी मुंबईतील आर्थिक आणि लोकसंख्येची समीकरणं बदलत जातील तशी संपूर्ण मुंबईची अवस्था घाटकोपर, मुलुंड किंवा बोरिवलीसारखी होईल. आणि एकदा का हे झालं की मराठी नेत्यांना राजकीय सत्तेत स्थानच उरणार नाही, कारण त्यांचं मतदारसंघच मराठी राहणार नाही. म्हणजे आज जे नेते सत्तेच्या सोयीसाठी भाषिक अस्मितेकडे दुर्लक्ष करत आहेत, उद्या त्यांची राजकीय जमीनच त्यांच्या पायाखालून निसटलेली असेल. अगदी. तेव्हा त्यांच्या हातात ना आर्थिक सत्ता असेल ना राजकीय. ही खरी भीती आहे. तर आजच्या या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होते की त्रिभाषा सूत्रावरून सुरू झालेला वाद हा केवळ एका शैक्षणिक धोरणापुरता मर्यादित नाहीये. नाही, अजिबात नाही. हा लढा मुंबईच्या आत्म्यासाठी आहे, तिच्या भविष्यासाठी आहे. यात भाषा, शिक्षण, अब्जावधींची रिअल एस्टेट, राजकारण आणि मुंबईची सांस्कृतिक ओळख हे सर्व मुद्दे इतके घट्ट एकमेकांत गुंतलेले आहेत की एक दुसऱ्यापासून वेगळा करताच येत नाही. हो. आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक प्रश्न. मुंबईचा महापौर मराठी असावा यावर कदाचित कोणाचं दुमत नसेल, बरोबर? हो, नसेल. पण तो केवळ नावापुरता मराठी असेल आणि त्याचा रिमोट कंट्रोल एखाद्या बिल्डरच्या किंवा बाहेरच्या भांडवलदाराच्या हातात असेल तर त्या मराठी असण्याचा काय उपयोग? मुद्दा आहे. याउलट एखादा मराठी बोलणारा, मराठी संस्कृतीशी मनापासून जोडलेला मुसलमान किंवा ख्रिश्चन व्यक्ती महापौर झाला तर तो किंवा ती मुंबईचं आणि मराठी माणसाचं हित अधिक चांगल्या प्रकारे जपू शकेल का? खरा मराठी असणं म्हणजे नक्की काय, या व्याख्येवरच पुन्हा एकदा विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे.